आपण आपल्या शेजारी म्हणा किंवा आपल्या नातेवाईकांकडे किंवा मित्रमैत्रिणींकडे जेव्हा आपल्याला पूजेचे आमंत्रण येते, कोणत्याही पूजेचे, त्यावेळेला आपण गेल्यानंतर त्यांची मांडणी, त्यांचं सर्व छान अगदी डेकोरेशन केलेलं पूजेचं छान सुंदर अगदी देवाला छान अगदी बसवलेलं दिवे वगैरे सर्व छान अगदी सुंदर सजवलेले, हे सर्व पाहून आपल्याला फार आनंद होतो आणि मग ते सगळं त्यांच्या घरात खूप छान प्रसन्न वाटतं. ते बघून आपल्याला खूप खूप आनंद होतो. आणि जेव्हा आपण ही सर्व पूजा बघतो, त्यांचं आनंदी मन, प्रसन्न मन, घरातही सुंदर प्रसन्न वातावरण, त्या ज्या स्त्रीने आपल्याला बोलवले आहे पूजेला, त्या स्त्रीचे मन, तिचे सौंदर्य म्हणजे तिचे बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये सौंदर्यता, शालीनता, हे सर्व पाहून तिचा तो एक सुंदर नेसलेले जे काही साडी असेल, ड्रेस असेल, हे सर्व पाहून आपल्याला फार आनंद होतो की ही सुवासिनी किती सुंदर दिसते, किती छान दिसते, किती छान बोलते, किती छान वागत आहे आपल्या सर्वांबरोबर. ह्या आपण सगळ्या बायका आलो आहोत, सुवासिनी आलो आहोत, आपल्याशी किती छान अगदी सगळ्यांबरोबर सुंदर वागत आहे, दिसत पण आहे छान. आणि हिचा देव्हारा, हिने जे आज पूजा म्हणते आहे तेही सुंदर दिसते आणि घरही छान प्रसन्न आहे. हे सर्व आपल्या मनात तत्क्षणी विचार येत आणि आपल्या घरी गेल्यावर आपण हा सर्व विचार मनात बोलत राहतो, कारण ते आपल्याला खरोखर फार मनाला भावलेलं असतं, सुंदर वाटलेलं असतं, प्रसन्न वाटलेलं असतं, छान आनंद झालेला असतो. आणि त्या घरात जाऊन आपल्या घरी आल्यावर आपण हा सगळा विचार करत असतो, आपल्यालाही असं छान मांडता आलं पाहिजे, आपल्यालाही सगळ्यांना बोलवलं पाहिजे, आपणही छान दिसलं पाहिजे, आपल्यामध्ये छान प्रसन्नता, आपल्या मुलाबाळांमध्ये, आपल्या पूर्ण कुटुंबामध्ये सुंदर वातावरण झालं पाहिजे. हे जे आपण विचार करतो, विचार आणतो, हे आपल्या घरातही घडू शकतं, आपणही करू शकतो. त्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे ज्या वेळेला आपण कोणत्याही देवाची मांडणी, पूजा म्हणा किंवा जे काही देवाचं ज्या दिवशी आपल्याला करायचं असेल आणि सर्वांना बोलवायचं असेल त्यावेळेला, किंवा बोलवायचंही नसेल पण जेव्हा आपल्याला छान ही मांडणी करायची असते तेव्हा आणि पूजा करायची असते, तेव्हा पहिल्यांदा एक नारळ घ्यावा, त्या नारळाला थोडंसं पाणी शिंपडावं आणि हळद, कुंकू, अक्षता आणि फूल वाहून आपल्या हातात ठेवावं आणि देवा गणपतीला आणि आपल्या कुलस्वामिनीला आवर्जून अगदी त्यांना आवाहन करून त्यांना सांगावं, देवा, गणराया, कुलस्वामिनी, मी हा नारळ तुम्हाला देत आहे, त्याचा तुम्ही स्वीकार करा आणि त्या योगे जी मी आज पूजा मांडणार आहे ती माझी पूजा यथासांग पार पडू द्या. माझं ही पूजेचं मांडणं आणि पूजा करणं आणि जे माझ्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, मैत्रिणींना ज्यांना मी बोलवणार आहे ते सर्व काही सुंदर माझ्याकडून घडवून घे देवा. माझी ही पूजा यथासांग पूर्ण होऊ दे आणि मला ह्यात प्रसन्न आनंद, प्रसन्नता निर्माण होऊ दे आणि माझ्या घरात जे कोणी येईल त्यांनाही सर्वांनाही छान भरभरून आनंद आणि प्रसन्नता दे आणि माझं हे घर सुंदर प्रसन्नतेने भरपूर छान आनंदी कर, अशी मी तुम्हाला प्रार्थना करते आणि हा नारळ देत आहे, ठेवत आहे, स्वीकार करा, वंदन करते, शरण येत आहे, शरण येत आहे, शरण येत आहे. आणि हा नारळ ठेवताना दिवा, अगरबत्ती लावणे हे तर आपले नेहमीप्रमाणे आपण करतोच. हा नारळ ठेवल्यानंतर जोपर्यंत आपली ही पूजा होत नाही, घडत नाही, तोपर्यंत हा नारळ तिथेच ठेवावा. देवाच्या डाव्या बाजूला आणि तिथे खाली पाण्याने चौरस काढून त्याच्यावर हा नारळ ठेवावा आणि जोपर्यंत ही पूजा सगळी होत नाही, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा होईपर्यंत हा नारळ तसाच ठेवावा.
उत्तर पूजा झाली की हा नारळ आपण देवाला द्यावा आणि मग नमस्कार करावा आणि देवाला सांगावं, देवाचे आभार मानावे, देवा तुझ्या कृपेने काल मी जी काही पूजा केली ती सुंदर झाली, सगळ्या बायका आनंदाने आल्या, माझ्याकडून सर्व काही छान झालं, प्रसाद नैवेद्य दिवा आणि पूजेची मांडणी, मी ही स्वतः छान प्रसन्न आनंदी होते, माझं कुटुंबही आनंदी होतं, ज्या कोणी सवाष्ण्या आल्या त्या सर्व आनंदाने आल्या, आनंदाने त्यांनी आमचा निरोप घेतला, फार छान वाटलं, हे सर्व तुमच्याच कृपेने झालं, मी तुमचे आभार मानते देवा, असं म्हणून प्रार्थना करावी आणि तो नारळ आपण देवाला द्यावा आणि तो नारळ मग दिल्यानंतर त्याचा आपण खीर किंवा कशालाही म्हणजे फक्त शाकाहारी जेवणाला आपण वापरू शकतो. खीर केली किंवा आणखी काही तो नैवेद्य म्हणून आपण केला तर आणखी छान उत्तम प्रसाद मिळेल. आणि असेच मी ज्या वेळेला माझी देवाची मांडणी करते, जे काही मी देवाचं करते त्यावेळेला मी पहिल्यांदा नारळ देते आणि नंतर मी ती सुरुवात करते, तू देव कळराया आणि कुलस्वामिनी सगळं माझ्या हातून बरोबर छान अगदी स्वागत संगीत करून घेतात. मला मी सांगणे आहे, वंदन करते देवा, शरणी आहे